डायरेक्शनच्या बाहेर असेल काही संबंध नाही, तर डायरेक्शनचा मॅटरच नव्हता. ठीक आहे, तुम्हाला डायग्राम मध्ये पर्टिक्युलरली मेन्शन होताना दिसतंय पहा. या ए वेक्टर आहे, हा इथं ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे, या दोघांच्या मध्ये अँगल आहे थिटा. यांचा आपण एक क्रॉस प्रोडक्ट घेतलाय, वरच्या बाजूला गेला आणि एक क्रॉस प्रोडक्ट खालच्या बाजूला गेला. आता हे मॅग्निट्यूड आहे त्याची, आणि हे एन कॅप जे आहे ना वरती, एन कॅप म्हणजे युनिट वेक्टर आहे. त्या युनिट वेक्टरने या मॅग्निट्यूडला मल्टिप्लाय केल्यानंतर तो कम्प्लीट प्रोडक्ट आपल्याला भेटत असतो. सो हे इथं प्लस आहे पहा, कारण तो वरच्या बाजूला चाललाय, आणि हे इथं मायनस दिलंय पहा, दिसतंय का, निगेटिव्ह साईन आहे का, तर तो खालच्या बाजूला चाललाय. समजलं. सो डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल तर तो निगेटिव्ह इंडिकेट होतो, आणि जर अपवर्ड डायरेक्शनला असेल तर पॉझिटिव्ह इंडिकेट होतो. आणि हे त्याचं युनिट वेक्टर इंडिकेट करतात. एन कॅपला हा कॅप वेक्टर म्हणजे कोण असतो, एन कॅप युनिट वेक्टर असतो ना, युनिट वेक्टर असतो तो. युनिट वेक्टर इंडिकेट करतो त्याच्या डायरेक्शनला, तो पॉझिटिव्ह असेल वरच्या बाजूला, निगेटिव्ह असेल तर खालच्या बाजूला. समजला. कुठलाही वेक्टर हा त्याच्या युनिट वेक्टर आणि मॅग्निट्यूड याचा प्रोडक्ट. मागच्या वेळेस पण सांगितलं मी तुम्हाला, जर मला ए वेक्टर पाहिजे असेल तर मी काय करणार, मॉड ऑफ ए वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड, आणि त्याला प्रोडक्ट घेणार त्याचा युनिट वेक्टरचा. युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला कंप्लीट वेक्टर भेटत असतो. समजलं. हे झालेलं आहे मागच्या वेळेला. आता आपण प्रोडक्टच्या हिशोबाने जाऊ. तुम्हाला डॉट प्रोडक्ट मध्ये शिकवतो. डॉट प्रोडक्ट मध्ये काय फॉर्म्युला असतो, जर समजा ए वेक्टर डॉट बी वेक्टर घ्यायचा आहे, त्याचा फॉर्म्युला असायचा मॉड ऑफ ए वेक्टर मॉड ऑफ बी वेक्टर आणि कॉस ऑफ थिटा याचं आठवा है ना. आणि मी तुला सांगताना पण सांगितलं होतं की या ठिकाणी कॉस ऑफ थिटा आहे तो डॉट प्रोडक्ट असतो. आणि जर हाच डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट मध्ये मल्टिप्लाय झाला, जसं की ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर, या केस मध्ये हे ए वेक्टरची मॅग्निट्यूड बी वेक्टरची मॅग्निट्यूड तर राहतेच, पण या कॉस थिटाच्या जागी इथं साइन थिटा आहे. समजलं. हो सर. क्रॉस प्रोडक्ट मध्ये साइन थिटा घ्यायचा, डॉट प्रोडक्ट मध्ये कॉस थिटा घ्यायचा. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा. ते का आलं त्याला कारण आहे पुढे. ते ते पॅरलोग्रामच्या याच्यामध्ये दोन वेक्टर्स येतात, ते परपेंडिक्युलर होतात, ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट येतो आणि ते येतं, मी सांगेल तुम्हाला ते नंतर. त्याची एवढी की गरज नाही, तुम्ही फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. तो फिजिक्सच्या पार्ट मध्ये जातो. एवढं लक्षात राहिलं की तुम्हाला क्रॉस प्रोडक्टला साइन घ्यायचं, डॉट प्रोडक्टला कॉस घ्यायचं, तेवढंच लक्षात ठेवा. आणि तो थिटा म्हणजे तो दोघांच्या मधला अँगल, आणि ए आणि बी वेक्टर म्हणजे काय, ते वेक्टर्स असतात ज्यांचे आपल्याला काढायचे. तसा विषय पाहायला गेला तर इथं तुम्हाला रिमार्केबल काही पॉईंट्स आहेत, ते रिमार्केबल पॉईंट्स मला लक्षात ठेवावे लागतील. जसं इथं पहा, तुम्हाला सर्वात पहिला जो फॉर्म्युला दिला गेलाय तोच फॉर्म्युला दिला गेला, मॉड ऑफ ए क्रॉस बी. ए क्रॉस बी ची मॅग्निट्यूड ही ए वेक्टरची मॅग्निट्यूड बी वेक्टरची मॅग्निट्यूड आणि साइन ऑफ थिटा ऍज एन वेक्टरची मॅग्निट्यूड ती पण असणार. आता ही एन वेक्टर जो आहे ना, एन हा युनिट वेक्टर आहे, त्यावरती कॅप आहे पहा, एन कॅप मॅग्निट्यूड 1 असणार त्या टायमाला, म्हणजे ज्याची डायरेक्शनची मॅग्निट्यूड ऑलवेज 1 असते, कारण तो युनिट वेक्टर असतो. एन कॅप काय इंडिकेट करतं, युनिट वेक्टर आहे ना तो. एन कॅप युनिट वेक्टर, युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड ऑलवेज 1च असते, याचा काही प्रश्न नाही. आणि ही झाली क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू. ओके, क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू. पुढे पहा. त्यानंतर इथं थोडं चेंज करा, हे विनाकारण इथं एक एक्स्ट्रा बार गेलाय, बार काढून टाका. हा, तो बार येणार नाही तिथे. समजलं. ते फक्त असं पाहिजे होतं, एक असं ए क्रॉस बी इज इक्वल टू मॉड ऑफ ए वेक्टर मॉड ऑफ बी वेक्टर साइन ऑफ थिटा, असं पाहिजे होतं. इथं बार हे एक्स्ट्रा दिले गेले तो. समजलं का. ते प्रिंट मिस्टेक झाली असेल ते काढत होतो. सो पुढे पहा. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती पहा, की ए क्रॉस बी वेक्टर इज परपेंडिक्युलर वेक्टर असतो ए आणि बी वेक्टर. तर आपण आता डायग्राम मध्येच पाहिजे. तुमचा जो क्रॉस वेक्टर असणार, क्रॉस प्रोडक्ट असणार, तो वेक्टरची डायरेक्शन नॉर्मल वेक्टरला परपेंडिक्युलर असते, 90 डिग्रीचा अँगल तयार करतो. बरोबर. सो ए क्रॉस बी वेक्टर हे परपेंडिक्युलर असतो कुणाला, ए वेक्टरला पण आणि बी वेक्टरला पण. समजलं का. पुढे पहा. सो नेक्स्ट पार्ट. त्यानंतर याचा युनिट वेक्टर कसा काढणार तुम्ही. युनिट वेक्टर काढण्याचा फॉर्म्युला एकदम फंडामेंटल फॉर्म्युला तुमच्याकडे येऊन जातो. तो म्हणजे काय, युनिट वेक्टर कसा काढला जातो, कोणती वेक्टर असेल त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं की तुम्हाला युनिट वेक्टर मिळतो. म्हणजे तुम्ही आठवा पहा, ए वेक्टरचा जर आपल्याला युनिट वेक्टर काढायचा असेल तर मी कसा काढायचो,
ए वेक्टर घ्यायचो आणि त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. आठवलं का? त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं की आपल्याला युनिट वेक्टर भेटतो. त्या हिशोबाने इथं पण तसंच होईल. जर मला समजा ह्या क्रॉस बी वेक्टरचा युनिट वेक्टर काढायचा असेल तर मी काय म्हणणार, युनिट वेक्टर समजा एन वेक्टर आहे, युनिट वेक्टर कसा भेटणार, तो जो वेक्टर होता ए क्रॉस बी वेक्टर त्याला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करावा लागेल. समजलं? हो सर. पुढे पहा, या गोष्टी लक्षात ठेवा. दिसायला विचित्र दिसतात पण कन्सेप्ट तेच आहे मागचे, काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. हा एक 4th नंबरचा पॉईंट आहे, तो बऱ्याच वेळेस कन्फ्युजन मध्ये येतो. सो इफ ए वेक्टर आणि बी वेक्टर आर द टू कोप्लॅनर वेक्टर बट नॉन कोलिनियर, म्हणजे कोलिनियर नाहीये, कोप्लॅनर आहे. कोलिनियर म्हणजे काय, एका लाईनीत येत नाही, पॅरलल पण येत नाही. कोप्लॅनर आहे म्हणजे काय, एका प्लेन मध्ये, म्हणजे अशा टाइपचे वेक्टर असतात. हे पॅरलल नाही आहेत पण एका प्लेन मध्ये दिसतंय ना, ए आणि बी वेक्टर पॅरलल नाहीये पण एका प्लेन मध्ये, असे याला म्हणतात कोप्लॅनर बट नॉट कोलिनियर, अशा टाइपचे वेक्टर. देन any vector c vector in the space can be given by, तर एक कुठला पण एक c वेक्टर आहे जो स्पेस मध्ये वरच्या भागात कुठेतरी समजा, त्याची व्हॅल्यू काय असेल. सो दिस इज बिकॉज a क्रॉस b वेक्टर इज परपेंडिक्युलर टू द बोथ a वेक्टर and b वेक्टर and thus a b and a क्रॉस b वेक्टर स्पॅन द होल स्पेस. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की जर मी एक कोणत्या तरी स्पेस मध्ये, स्पेस तुम्हाला समजतो ना, तो 3 डायमेन्शनल स्पेस असतो पहा. मी तुम्हाला प्लेन शिकवताना शिकवलं होतं पण प्रॅक्टिकली. तिथं एक इकडनं भिंत होती, खालनं फ्लोअर होता आणि इकडच्या बाजूला एक भिंत होती. 3 प्लेन असतात, एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन आणि एक्स झेड प्लेन. सो एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन, याच्यामध्ये एक मध्यभागी कुठेतरी एक पॉईंट आहे, समजा सी पॉईंट आहे समजा, हा ठीक आहे, हा सी. आता या सीचं रिडिंग, हा समजा हा झेड ऍक्सिस आहे, सपोज हा तुमचा पी जो त्याच्यावर दिसतोय तो वाय ऍक्सिस असता आणि हा एक्स ज्याच्यावर दिसतोय हा एक्स ऍक्सिस असता. म्हणजे ए ज्याच्यावर आहे तो वाय ऍक्सिस आहे, बी ज्याच्यावर आहे तो वाय ऍक्सिस आहे, ए ज्याच्यावर आहे तो एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिसला इंडिकेट करेल आणि हा जो वरचा असेल हा वाय झेड ऍक्सिसला इंडिकेट करेल. बरोबर, असे 3 ऍक्सिस ते असले पाहिजे, 3 वेक्टर असतात. सो विषय असा आहे की हा जो सी पॉईंट आहे हा स्पेस मध्ये कुठेतरी, म्हणजे हा एक्स वाय प्लेन वर नाही, प्लेन पासून थोडासा वरती पहा, दिसतोय का, प्लेन पासून थोडा वरती. वरती म्हणजे काय, झेड ऍक्सिस, बरोबर की नाही. म्हणजे ए वेक्टर हा एक्स ऍक्सिस वरती दिसून जाईल, बी वेक्टर हा वाय ऍक्सिस वरती दिसून जाईल, पण सी हा वेक्टर हा झेड ऍक्सिस वर दाखवावा लागेल. झेड ऍक्सिसचा पॉईंट पण येईल ना त्याला. हा सी जो पॉईंट आहे हा तिघांचा पॉईंट आहे पहा, त्याला तिघ रिडिंग येतील सी ला. सी पॉईंट ऍक्च्युअली ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर असे 3 वेक्टर येते. समजा सी येतच पण डायग्राम आता इथं सांगतो जरा कठीण आहे. ही गोष्टी येते, ए वेक्टरवर पण त्याचं रिडिंग येणार, बी वेक्टरवर पण त्याचं रिडिंग येणार आणि या वेक्टरवर पण त्याचं रिडिंग येणार. म्हणजे ए वेक्टरचं रिडिंग एक्स मध्ये मानलं जाईल, बी वेक्टरचं रिडिंग वाय मध्ये मानलं जाईल आणि या झेड ऍक्सिस वरचं रिडिंग असं असलं पाहिजे. बरोबर, तिन्ही रिडिंग येतील ना त्याचे. नाही समजलं? हॅलो, नाही समजलं का? अरे हे समजलं का, सी पॉईंट कुठं असेल, तो पेन दाखवला होता पण मी, 3ही ऍक्सिस मध्ये मोशन होते, 3ही ऍक्सिस व्हॅरी होतात, तशा टाईपचा पॉईंट आहे तो एक स्पेस मध्ये. हा स्पेस असेल, हे असं आहे ना ते बाळांनो. असा तो स्पेस आहे, समजलं का. याच्यामध्ये हे इकडचं ऍक्सिस आहे, समजा झेड ऍक्सिस आहे समजा, हा समजा हा कुठला ऍक्सिस आहे तुमचा, वाय ऍक्सिस असा इकडे आलेला आणि हा असा समोर आलेला तुमचा एक्स ऍक्सिस आहे असा. याला एक्स ऍक्सिस नाव आहे. सो हा एक्स ऍक्सिस असणार. आता हा पॉईंट तसा मध्ये कुठेतरी असेल की नाही, इथं समजा इथं कुठेतरी स्टँड करतो तो या ठिकाणी. आता होईल काय माहिती का, समजा या पॉईंट पासून या याच्यापासून पहा, इथून इथपर्यंत या वाय ऍक्सिस पर्यंत एक रिडिंग असणार, एक्स ऍक्सिस पर्यंत झेड ऍक्सिसचं रिडिंग असणार आणि हे एक्स ऍक्सिसचं पण रिडिंग असणार. असे 3 रिडिंग येतील त्याची. समजलं का. या प्लेन पासून तो एवढा दूर आहे, म्हणजे हे वाय झालं. ओके, हे एक्सचं रिडिंग हे तुम्हाला इथं दिसेल,
आणि हे झेडचं रिडिंग आहे पाहिजे, झेड ऍक्सिस वरती गेलेला. समजलं? समजलं का? नाही समजलं? अरे समजलं का नाही समजलं ते तर सांगा, जाऊ पुढे का नाही जाऊ? कळलं सर. हा, मग त्याला 3 ऍक्सिस असतील. ते 3 ऍक्सिसचा विषय असा इथं की हे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस तुम्हाला भेटून जातील. कशावर? ए वेक्टर आणि बी वेक्टर. ए वेक्टर ऍक्सिसला इंडिकेट करेल, बी वेक्टर वाय ऍक्सिसला इंडिकेट करेल. राहिला प्रश्न फक्त सी चा तिसरा वेक्टर झेड वेक्टरचा की नाही. या ठिकाणी झेड वेक्टरचं काम कोण करतं मला सांगा. या ए वेक्टर बी वेक्टरला परपेंडिक्युलर कोण असतो? झेड वेक्टर असतो. एक्स वाय आणि या दोघांना परपेंडिक्युलर झेड वेक्टर असतो. या ठिकाणी झेड वेक्टरचं काम कोण करतंय? कोण करतोय? ए क्रॉस बी करतोय ना. मग झेड वेक्टरच्या जागी मी ए क्रॉस बी लिहिलं तर काही बिघडेल का? हे बिघडेल का? नाही. मग मी झेड वेक्टर जागी ए क्रॉस बी लिहू शकतो, कारण तो त्याला परपेंडिक्युलरच असतो. त्याच्या या फॉर्म्युला तयार झालाय पहा. तो जो सी वेक्टर असेल, तो जो स्पेस मध्ये जो सी वेक्टर आहे, तो स्पेस मधला सी वेक्टर हा कोणा एवढा असेल? एक्स ऍक्सिस वरचं ए वेक्टर, वाय ऍक्सिस वरचं रीडिंग इंटू बी वेक्टर आणि झेड ऍक्सिस वरचं रीडिंग किती इथे वर केलेलं? ए क्रॉस बी केलेलं. समजलं? झेड ऍक्सिस वर रीडिंग ए क्रॉस बी एवढं असतं, कारण तो झेड ऍक्सिस वरचं रीडिंग दाखवतो ए क्रॉस बी, कारण त्याला परपेंडिक्युलर. समजलं? असं ते आहे. सो हे लक्षात ठेवा, ही केस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कधी कधी विचारली जाते. त्यानंतर इकडे पहा, ए बी आणि वेक्टर हे राईट हँडेड ट्रिपलेट आहे. ओके, आता राईट हँडेड ट्रिपलेट म्हणजे काय? यांचं एकमेकांमध्ये राईट हँड रूलनी कनेक्शन असतं. राईट हँड रूलनी म्हणजे काय? तुम्ही डायरेक्शन अपोजिट करावी लागते तुम्हाला, जेव्हा रिव्हर्स व्हावं लागतं. ते सांगेल तुम्हाला, तो मुद्दा सध्याला नाहीये, पण राहू द्या लक्षात. सो बी ए आणि मायनस एन वेक्टर इज ऑल्सो राईट हँडेड ट्रिपलेट रूल. म्हणजे हे तेच त्यांनी चालू आहे ना, फक्त ए बी आणि एन घेतलंय इथं, बी ए आणि मायनस एन घेतलंय, कारण डायरेक्शन अपोजिट केली पाहिजे. सो हे अशा टाईपचे फॉर्म्युले तयार होतात. म्हणजे याच्यातनं तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचंय, याच्यातनं तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की बी वेक्टर क्रॉस ए वेक्टर जर असेल तर त्यालाच आपण असं लिहू शकतो, मायनस ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर. समजलं का? नीट पहा. समजा बी वेक्टर क्रॉस ए वेक्टर जर असेल ना, याला असं लिहावं लागतं. जर आपल्याला याला इंटरचेंज करायचं झालं, अल्टरनेट, आपल्याला मायनस ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर लिहावं लागतं. समजलं का? समजा जर ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर असेल, याला कसं लिहावं लागलं? मायनस बी वेक्टर क्रॉस ए वेक्टर. समजलं? म्हणजे पहिला याला उलट करायचं, याचं इकडे आणि याचं इकडे केलं तर त्याची पहिल्याची साईन चेंज करावी लागते. समजलं का? समजलं का? समजलं का? हो. आणि राहिला प्रश्न डॉट प्रोडक्टचा. तर क्रॉस प्रोडक्ट मध्ये असं हे विचित्र आहे, कारण त्याला डायरेक्शन पण आहे, म्हणून तसं झालं. ते डायरेक्शन अपोजिट होऊन जाते जर आपण त्याला रिव्हर्स केलं तर. आणि डॉट प्रोडक्ट मध्ये तसं नसतं. डॉट ए वेक्टर डॉट बी वेक्टर जर असेल, त्याला सरळ आपण बी वेक्टर डॉट ए वेक्टर लिहू शकतो, कारण तो फक्त स्केलर करतो, डायरेक्शनचा मॅटर करतो. रिव्हर्स व्हा का सरळ जा, काही फरक पडत नाही. तसं बी वेक्टर डॉट ए वेक्टर आपण ए वेक्टर डॉट बी वेक्टर लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण या ठिकाणी पहिल्याची साईन चेंज होते जर तुम्ही त्याला अल्टर करता, कारण त्याची डायरेक्शन चेंज होते. समजलं? समजलं? हो सर. महत्वाची प्रॉपर्टी आहे, बऱ्याच वेळेस यूज होणारी. प्रूव्ह दॅट मध्ये, प्रूव्ह दॅटच्या ठिकाणी बऱ्याच वेळेला ही वापरण्याची प्रॉपर्टी, त्यामुळे ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पहा, ही पण एक सर्वात महत्वाची प्रॉपर्टी याची. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं पहा, इफ ए वेक्टर आणि बी वेक्टर नॉन झिरो वेक्टर्स असतील, ते दोन वेक्टर पॅरलल असतात, त्यावेळेला त्यांचा जो ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर असतो तो झिरो वेक्टर असतो. आता ही महत्वाची गोष्ट आहे पहा, when two vectors are parallel that time a cross b vector is should be zero. आता हे मागच्या वेळेस लिहून दिलं होतं मी तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला आठवलं नसेल, आता परत एकदा सांगतो पहा. जर ए वेक्टर आणि बी वेक्टर परपेंडिक्युलर असते आणि ए वेक्टर आणि बी वेक्टर पॅरलल असतील, तर काय केसेस येतो? सो परपेंडिक्युलरच्या केसमध्ये होतं ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल टू 0 येतं. आठवा ते, दोन वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर वेक्टर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. तसं या ठिकाणी ए वेक्टर आणि दो वेक्टर जर पॅरलल असतील किंवा कोलिनियर असतील,
एका लाईनीमध्ये किंवा पॅरलल, तर त्या टायमाला त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 असतो. समजलं का? हो सर. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे ते. ओके. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की जर हे डॉट प्रोडक्टच्या याच्यामध्ये हे आणि पॅरलल जर समजा आपल्याला पाहिजे असेल तर पॅरललची केस ही असते पहा, ते A1/A2 B1/B2 A1/B1 A2 B2 आणि C1/C3 याचे रेशो इक्वल येतात when two vectors are parallel. ते मागच्या वेळेस झालेलं आहे. ही दोन केसेस महत्वाचे लक्षात ठेवा. जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असेल प्रोडक्ट 0, दोन वेक्टर पॅरलल असेल तर क्रॉस प्रोडक्ट 0. एवढं जरी लक्षात राहिलं तरी खूप झालं. ओके. सो इथं तुम्हाला ते दिलेलं आहे पहा. आणि तसं का होतं त्याचं कारण दिलेलं आहे की या क्रॉस प्रोडक्ट मध्ये जो फॉर्म्युला आहे ए क्रॉस वेक्टर बी वेक्टरचा, तो फॉर्म्युला येतो मॉड ऑफ ए वेक्टर मॉड ऑफ बी वेक्टर आणि इथे येतो साइन ऑफ थिटा. बरोबर. जर दोन वेक्टर पॅरलल असतील तर त्यांच्यामध्ये थिटाची व्हॅल्यू 0 होऊन जाते, कारण when two lines are parallel then those two lines never intersect each other. ओके. सो ते जर एकमेकाला इंटरसेक्ट करणार नाही तर त्यांच्यामधला अँगल 0 राहील, आणि जर अँगल 0 राहिला तर साइनची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. मग साइन 0 डिग्री, साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू 0 असते, त्यामुळे हे 0 झाली. 0 इंटू काही पण करा तुम्ही आन्सर 0 होऊन जातात. समजलं? समजलं का? हॅलो, समजलं. आता पुढे पहा. तर या साइन 0 झाल्यामुळे सगळं 0 झालेलं आहे. आणि साइन 0 का झालाय? कारण हा थिटाची जी व्हॅल्यू ती 0 आहे. का? तर टू वेक्टर एकमेकाला पॅरलल आहे. पॅरलल वेक्टर असले की इंटरसेक्ट करत नाही. मग त्या हिशोबाने आपलं असं झालं की क्रॉस प्रोडक्ट हा कधी पण 0 असतो when two vectors are parallel vectors. महत्वाची कंडिशन, इम्पॉर्टंट कंडिशन लक्षात ठेवा. सो याच्यामध्ये दुसरी कंडिशन पण लक्षात येईल तुम्हाला. जर दोन वेक्टर जर कुठल्याही दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 असेल तर याचा अर्थ त्यांच्यामधला अँगल 0 असतो. कॉन्व्हर्स स्टेटमेंट त्याचं. सो एक लक्षात राहिलं की दुसरा आपण अभ्यास करू. त्यामुळे अशी काही जास्त विशेष गरज नाही त्याला लक्षात ठेवायची. महत्वाची आहे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पहा, आपण क्रॉस प्रोडक्ट मध्ये if A and B vector and C vector are the three vectors, तर यांच्यामध्ये लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला चिपकवता येतो. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की जर हा क्रॉस प्रोडक्ट ए वेक्टर प्लस बी वेक्टरचा असेल तर आपल्याला हा ए क्रॉस बी करता येतो आणि ए क्रॉस सी पण करता येतो. समजलं? किंवा याला पण असा हा ए क्रॉस बाहेर आहे ना, ए क्रॉस बी पण करता येतो, ए क्रॉस सी पण करता येतो. दिसतंय तुम्हाला पहा, ए बी ला पण दिला क्रॉस झाला, ए सी ला पण दिला क्रॉस झाला, दोघांच्या मध्ये प्लस मधलं साईन होतो. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे हा तुम्ही पाहिलं असेल फर्स्ट चॅप्टर मध्ये. त्या बी ला पण दिला बी क्रॉस ए, सी हा ए ला पण दिला सी क्रॉस ए, दोघांच्या मध्ये प्लस होतो म्हणून प्लस. सो कोणत्याही बाजूने आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ शिकवता येतो, काही प्रश्न नाही. ही आयडेंटिटी यूज नाही होता, लक्षात राहू द्या. त्यानंतर स्केलारने मल्टिप्लाय करायचं. समजा यम हा स्केलार असेल आणि त्याला ए क्रॉस बी करायचं असेल तर त्या टायमाला तो स्केलार कसा मल्टिप्लाय होतो? एक तर तो ए ला होणार, नाही तर मग एक तर तो बी ला होणार. दोघांपैकी कोणत्यातरी एकालाच होतो. समजलं का? असं ना होतं स्केलार प्रोडक्ट मध्ये. स्केलार प्रोडक्ट मध्ये कसं होतं, समजा एम एक वेक्टर असेल आणि ए वेक्टर डॉट बी वेक्टर जर असेल तर काय व्हायचं, हा एम वेक्टर याला पण जायचा आणि याला पण जायचा. समजलं का? एम ऑफ ए वेक्टर डॉट एम ऑफ बी वेक्टर व्हायचं. आठवलं का? आठवलं का? स्केलार प्रोडक्ट मध्ये दोघांना जायचा, पण वेक्टर मध्ये तसं होत नाही. तो दोघांपैकी कोणते तरी एकालाच येतो. एक तर तुम्ही एला द्या की बी ला द्या, तर तुमच्या मर्जीचा प्रश्न, तुम्ही कोणालाही देऊ शकता. सो येतं पहा, हा यम या ए ला दिला तर ते असं दिसेल आणि यम हा बी ला दिला तर ते असं दिसेल. क्लिअर? जर का समजा यम ए आणि बी दोन क्रॉस प्रोडक्ट आहेत आणि त्याला एक स्केलार मल्टिप्लाइड आहे, ए ला यम स्केलार मल्टिप्लाइड आहे, बी ला एन स्केलार मल्टिप्लाइड आहे, आपल्याला यम आणि एन डायरेक्ट बाहेर काढतात, कारण ते या रूल एचा बाहेर काढला तर या बी ला काही संबंध येत नाही, बीचा बाहेर काढला तर बी ला काही संबंध येत नाही. मग या एचा पण बाहेर निघतो आणि बीचा पण बाहेर निघतो, म्हणजे डायरेक्ट बाहेर निघतो यम एन आणि मध्ये उरतो फक्त ए क्रॉस बी. समजलं? याच्यातनं कॉमन निघताना. समजलं का? ओके. सो या प्रॉपर्टीज आहेत, लक्षात ठेवा. लेक्चर रिपीट करा. आजचं लेक्चर थेरॉटिकल लेक्चर आहे, सो इम्पॉर्टंट आहे. ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मागची पण प्रॉपर्टी इम्पॉर्टंट होती.
याच्यामध्ये आय जे के च्या फॉर्म मध्ये युनिट वेक्टर जर असतील तर त्यांचे काय होतं, तर हे महत्वाचं आहे पहा. आय आय जे जे आणि के के जर आलं त्यांची 0 व्हॅल्यू होऊन जाते क्रॉस प्रोडक्ट मध्ये. लक्षात ठेवा ही गोष्ट. आय चा क्रॉस प्रोडक्ट आय सोबत, जे चा क्रॉस प्रोडक्ट जे सोबत आणि के चा क्रॉस प्रोडक्ट के सोबत जर घेतला तुम्ही तर व्हॅल्यू तुम्हाला 0 वेक्टरच भेटणार. आता हे फक्त या आय जे के सोबत मर्यादित नाहीये. समजा कोणताही वेक्टर त्याच्याच वेक्टर सोबत जर क्रॉस प्रोडक्ट मध्ये आला तर त्याची व्हॅल्यू 0 करून टाकायची. जसं की आता ए वेक्टर क्रॉस ए वेक्टर घेतला त्यानंतर 0 लिहून टाकायचं. बी वेक्टर क्रॉस बी वेक्टर घेतला त्यानंतर 0 लिहून टाकायचं. ए बी वेक्टर क्रॉस ए बी वेक्टर घेतला त्यानंतर 0 लिहून टाकायचं. समजलं? त्याचाच त्याच्यासोबत प्रोडक्ट घेतला, त्याचाच त्याच्यासोबत क्रॉस प्रोडक्ट घेतला की आन्सर 0 येतो. आलं लक्षात? समजलं का? पुढे पहा. सो नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, तुम्ही आय आणि जे जर घेतले तर आय आणि जे चा क्रॉस प्रोडक्ट तिसरा येतो के. म्हणजे ते आय जे आणि के असे 3 असतात. तुम्ही कुठल्याही दोघांना घेतलं तर कुठल्याला क्रॉस प्रोडक्ट तिसरा भेटतो. म्हणजे आय आणि जे ला घेतलं तर के भेटणार, जे आणि के ला घेतलं आय भेटणार. लाईनशीर घ्यायचं आय जे के, लाईनशीर असं. म्हणजे पहा आय असं आहे ना, आय जे आणि के तुम्ही पेअर बनवा पाहिजे. तुम्ही आय ची पेअर बनवली आय क्रॉस जे त्याचा आन्सर तुम्हाला के भेटतो, हा पुढचा आन्सर. जर तुम्ही जे आणि के ची पेअर बनवली जे क्रॉस के तर तुम्हाला त्याचा आन्सर त्याच्या पुढचा म्हणजे फिरून म्हणजे आय भेटतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिसरी पेअर बनवली जे आणि के आणि आय ची पेअर बनवली के क्रॉस आय, लाईनशीर घ्यायचं इकडनं इकडे जायचं कधी पण. सो के आणि आय याचा क्रॉस तुम्हाला जे भेटतो. समजलं? समजलं का? सिक्वेन्स नाही. आणि जर तुम्ही सिक्वेन्स चेंज केला म्हणजे सिक्वेन्स उलटा केला की आता आय होतं जे होतं आणि के होतं, तुम्ही सिक्वेन्स मागच्या वेळेस तुम्ही असे जात होते इकडनं आय कडनं जे कडे के कडे, आता तुम्ही सिक्वेन्स असा घेताय समजा, काय फरक पडेल सिस्टीम मध्ये? डायरेक्शन चेंज होईल. म्हणजे के टू जे म्हणजे के क्रॉस जे जर झाला तर हा आय भेटला पाहिजे होता की नाही, पण तो आय डायरेक्ट नाही भेटत, तो मायनस आय भेटतो कारण डायरेक्शन चेंज झाली. तसं जे आणि के चा प्रोडक्ट जे आणि आय चा प्रोडक्ट हा मायनस के भेटणार आणि आय आणि के चा प्रोडक्ट हा मायनस जे भेटणार. समजलं? डायरेक्शन जर लेफ्ट साईडला गेली तर मायनस लिहायची, राईटला गेली तर पॉझिटिव्ह लिहायची. क्लिअर? समजलं असेल. तर पुढे होते त्यानंतर इकडे. सो 10th प्रॉपर्टी त्याची ए वेक्टर तुम्हाला दिलाय a1 i plus a2 j plus a3 k, बी वेक्टर दिला b1 i plus b2 j plus b3 k. सो are two vectors in a space then e cross b vector is equal to this. या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट कसा काढायचा? सो एकदम ही सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, आपल्याला बऱ्याच वेळेस क्रॉस प्रोडक्ट फाइंड लागेल. सो इफ वी हॅव टू वेक्टर्स ऑलरेडी, क्लिअर, आपल्याकडे ऑलरेडी दोन वेक्टर असतील, देन वी हॅव टू फाइंड ए अँड बी वेक्टर. सो सिम्पली फाइंड द डिटर्मिनंट. क्लिअर? तुम्हाला जर ए क्रॉस बी वेक्टर पाहिजे असेल तर सिम्पली काय करा, तुम्ही डिटर्मिनंटला फाइंड करा, तुम्हाला आन्सर भेटेल. म्हणजे काय करायचं तुम्हाला, इकडे पहा, ए क्रॉस बी वेक्टर हा ए वेक्टर बी वेक्टर, डिटर्मिनंट कसा काढणार? डिटर्मिनंट काढण्याची खूप सोपी पद्धत आहे. पहिले तर डिटर्मिनंट घ्यायचा 3/3 चा मॅट्रिक्स डिटर्मिनंट असेल, याला वरती आय जे आणि के लिहून घ्यायचे. हे कंपल्सरी आय जे करायचे कारण तुम्हाला वेक्टर दिसताना फक्त दोनच वेक्टर दिसतील. भलेही 3 पॉईंट दिले तरी पण त्याला 2 वेक्टर मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग पुढे चालायचं. आता कसं कन्वर्ट करायचं सांगेल पुढे. हे पहिल्या वेक्टरचे जे पॉईंट आहे हेचे कोएफिशिएंट a1 a2 आणि a3 ते इथे लिहायचे पहा, a1 a2 आणि a3. आणि या दुसऱ्या वेक्टरचे b1 b2 b3 इथे लिहायचे, b1 b2 b3 आणि याला सॉल्व्ह करायचं. आता हे मॅट्रिक्स मध्ये केलेलं आहे आपण हे सॉल्व्ह. समजलं? हे सॉल्व्ह करून जे भेटेल ते भेटेल ए क्रॉस बी. क्लिअर? हो सर. महत्वाची प्रॉपर्टी. सो याच्यामध्ये अँगल फाइंड करायचा. अँगल फाइंड करायचा काय मोठी गोष्ट आहे, तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युलाच माहिती आहे ए क्रॉस बी चा. ए वेक्टर क्रॉस बी वेक्टरचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. तो फॉर्म्युला हा आहे की तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर आणि इंटू साइन ऑफ थिटा असतो. तर तुम्हाला जर थिटाची व्हॅल्यू पाहिजे तर तुम्ही काय करणार, थिटाची व्हॅल्यूसाठी ए इकडे डिवाइड करून घ्या. तर तुम्हाला भेटणार पहा त्याची मॅग्निट्यूड घ्या कारण तुम्ही शेवटी क्रॉस प्रोडक्ट घेऊन त्याची मॅग्निट्यूड घेणार डिवाइड करताना. सो ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर याची मॅग्निट्यूड डिवाइडेड बाय ए वेक्टरची मॅग्निट्यूड आणि बी वेक्टरची मॅग्निट्यूड यांचा प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट आहे तो, हा डॉट प्रोडक्ट असतो. डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू साइन ऑफ थिटा भेटणार आणि शेवटी थिटा जर पाहिजे तर साइन साइडला इन्व्हर्स करा.
तर तुम्हाला अशी व्हॅल्यू पाहायला भेटते. ओके, पुढे पहा. हे रिझन आहे की तो साइन थिटा का आला इथं. ऍक्च्युली क्रॉस प्रोडक्ट हा पॅरलोग्रामला इंडिकेट करतो. म्हणजे समजा हा ए वेक्टर आहे आणि हा बी वेक्टर होता, तर ए वेक्टर आणि बी वेक्टरच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनला तो वेक्टर गेलेला असतो, म्हणजे हा असा वेक्टर. ओके, हा त्याचा क्रॉस प्रोडक्ट याच्या एरियाला इंडिकेट करतो, कोणाच्या पॅरलोग्रामच्या एरियाला इंडिकेट करतो क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ओके, सो जर आपल्याला कोणी पण सांगितलं की हे ए वेक्टर आणि बी वेक्टरचा पॅरलोग्राम होता आणि ए वेक्टर त्याची लेंथ आहे, बी वेक्टर त्याची ब्रेड्थ आहे, त्याचा एक पॅरलोग्राम आहे आणि त्याचा एरिया फाइंड करा. काय फाइंड करा त्या पॅरलोग्रामचा? एरिया फाइंड करा. सो एरिया फाइंड करा असा क्वेश्चन आल्यानंतर कधी पण तुम्हाला काय काढायचं असतो, याचा ए क्रॉस बी वेक्टर काढायचा असतो. म्हणजे हा ए क्रॉस बी वेक्टर या पॅरलोग्रामच्या एरियाला इंडिकेट करतो. समजलं? आता एरियाला काय इंडिकेट करतो की हे दोन वेक्टरचा एक परपेंडिक्युलर वेक्टर असतो असा, आणि याचा परपेंडिक्युलर म्हणजे तो असा येईल, हा परपेंडिक्युलर आहे पहा. तर हा परपेंडिक्युलर ना हा राईट अँगल ट्रायंगलचा वापर केला त्यांनी इथं. 90 डिग्री वापरलाय त्यांनी. या डायग्रामला जर तुम्ही नीट पाहिलं तर हा जो वेक्टर आहे हा क्रॉस प्रोडक्ट इंडिकेट होतो त्याचा ऍक्च्युली परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये, आणि इथं एक राईट अँगल ट्रायंगल तयार होईल पहा, असा दिसतोय का राईट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये समजा हा इथं थिटा आहे, समजा दोन वेक्टरच्या मधला अँगल थिटा असतो, जो आपल्याला माहिती असतो. हा ए वेक्टर आणि हा बी वेक्टर यांच्यामध्ये थिटा अँगल होता. सो मला हा बी वेक्टर माहिती इकडचा हायपोटेनियस आहे तो 90 डिग्रीचा समोरचा, आणि मला थिटा माहिती आहे. सो मला ही ऑपोजिट साईड काढते नाही. ऑपोजिट साईड हायपोटेनियस आणि थिटा यांचं रिलेशन साइन मध्ये असतं, त्या हिशोबाने मी साइनचं फंक्शन वापरतो इथं. साइन ऑफ थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साईड म्हणजे ही जे काय असेल, समजा आता याला नाव दिलं मी समजा ए बी, तर ही ए बी जर ऑपोजिट साईड आहे ए बी अपॉन हा हायपोटेनियस, समजा हा इथं सी आहे, समजा ए सी हायपोटेनियस असला पाहिजे. सो सब इक्वल टू तुम्हाला भेटणार ए बी म्हणजे हे ए बी आणि हे ए सी म्हणजे काय असतं, हा बी वेक्टर. सो समजा मग आता तुम्हाला जर ए बी पाहिजे असेल तर तुम्ही बी वेक्टर, तुम्हाला ए बी वेक्टरची व्हॅल्यू भेटते बी वेक्टरचे मॅग्निट्यूड. समजलं इथपर्यंत? हे ट्रिग्नोमेट्री नसेल समजलं तरी टेन्शन घेऊ नका, सांगण्यासाठी सांगतोय फक्त. सो याची व्हॅल्यू तुम्हाला बी वेक्टर ची मॅग्निट्यूड टू साइन ऑफ थिटा झाली, आणि हे त्याची लेंथ आहे ए वेक्टर. आणि जेव्हा तुम्हाला जर पॅरलोग्रामचा एरिया कोणी काढायला सांगितला, पॅरलोग्रामचा एरिया काय असतो? एरिया ऑफ पॅरलोग्राम असतो लेंथ इंटू हाईट, माहिती ना? एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू हाईट. लेंथ म्हणजे कोण आहे इथं? मॉड ऑफ ए ची मॅग्निट्यूड, आणि हाईट कोण आहे त्याची हे एवढी कंप्लीट, म्हणजे मॉड ऑफ बी वेक्टर आणि हा साइन ऑफ थिटा. समजलं का? समजलं का? सो हा तुम्हाला पॅरलोग्रामचा एरिया भेटला, आणि पॅरलोग्रामचा एरिया कारण ही लेंथ होती ही हाईट होती, त्या दोघांचा प्रोडक्ट केला मी, लेंथ इंटू हाईट म्हणजे पॅरलोग्रामचा एरिया. आणि हा जो फॉर्म्युला कोणाचा फॉर्म्युला आहे? ए क्रॉस बी चा. म्हणजे इनडायरेक्टली माझं म्हणणं आहे की पॅरलोग्रामचा जो एरिया असतो तो क्रॉस प्रोडक्ट असतो. समजलं का? समजलं का? हो सर. हा, तर कधी पण तुम्हाला एरिया काढायला सांगितलं पॅरलोग्रामचा की क्रॉस प्रोडक्ट काढायचा, संपला विषय. हे महत्वाची जॉमेट्रिकल मिनिंग होतं. जॉमेट्रिकल मिनिंग आपल्याला समजलंय आता काय असतं. आता याच्यामध्ये बरेच ट्रायंगल वगैरे पण आपण काढू शकतो, की सपोज तुम्हाला जर असं विचारलं की मला पॅरलोग्राम नाही पाहिजे, मला या दोन वेक्टरनी तयार केलेल्या ट्रायंगलचा एरिया पाहिजे. म्हणजे कसं, असा जर मी क्वेश्चन विचारला ए वेक्टरच आहे बी वेक्टरच आहे आणि यांनी तयार केलेला ट्रायंगलचा एरिया, यांनी तयार केलेला ट्रायंगल असणार, मग इथून असा वेक्टर जाईल ना तो रिझल्टंट, म्हणजे हा तो ट्रायंगल असला पाहिजे. आता मला सांगा याचा एरिया कसा काढणार तुम्ही? क्रॉस प्रोडक्ट म्हणजे पूर्ण कंप्लीट पॅरलोग्रामचा एरिया भेटतो, म्हणजे तुम्हाला कंप्लीट पॅरलोग्रामचा एरिया माहिती आहे, तुम्हाला हा कंप्लीट एरिया माहिती आहे एवढा, तुम्हाला काढायचा एवढाच आहे. मग कसं काढणार? तर तुम्हाला पॅरलोग्रामची प्रॉपर्टी माहिती असेल, पॅरलोग्रामचा डायगोनल हा पॅरलोग्रामला दोन इक्वल हाफ मध्ये डिवाइड करत असतो. सो हा जो पार्ट आहे हा एवढा, हा डायगोनल बनेल की नाही त्याचा? हा डायगोनल इकडचा पार्ट आणि इकडच्या पार्टला इक्वल बनवणार. सो हे आणि हे पार्ट इक्वल असणार. सो त्या हिशोबाने तुम्हाला काय करायचंय, जर हा एवढा एरिया काढायचा असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही करा ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर काढा. ओके, म्हणजे हा जो याची जे मॅग्निट्यूड भेटणार हा टोटल पॅरलोग्रामचा एरिया असेल, पॅरलोग्रामचा एरिया.
आणि तुम्हाला जर फक्त हा ट्रायंगल काढायचा होता, हा ट्रायंगल डायगोनल मुळे हाफ झालेला असेल पॅरलोग्राम, म्हणजे या ट्रायंगलचा एरिया हा या क्रॉस प्रोडक्टच्या म्हणजे पॅरलोग्रामच्या एरिया हाफ असतो. समजलं का? समजलं का? हो सर. बेसिक जॉमेट्रिकल शेप्स बद्दलचं नॉलेज आहे ते. तुम्हाला फक्त इथे मी एवढं सांगितलं की जॉमेट्रिकल जो शेप आहे पॅरलोग्राम त्याचा एरिया असतो ए क्रॉस बी, आणि जर तुम्हाला जर ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल तर हाफ करायचा, ट्रायंगल त्याला 2 इक्वल हाफ डिवाइड करायचं, एवढंच होतं. एवढी थेरी तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. त्यानंतर हे न्यूमेरिकलचे काही सम दिले तिथे बरेच सम्स आहेत, आपण सर्व सम स्टेप बाय स्टेप करण्याचा प्रयत्न करू. आणि हे चॅप्टरचा लास्ट टॉपिक आहे, आय थिंक हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट तुम्हाला नाहीये, सो वेक्टर प्रोडक्ट मध्येच काम संपतो. थिओरिटिकल आजचं लेक्चर रिपीट मारा, तुम्हाला समजणार नाही. जर तुम्ही आता लेक्चर मध्ये बसलाय तर बिलकुल समजणार नाही. 2 वेळेस 3 वेळेस पाहिल्याशिवाय आजचं लेक्चर समजणार नाही तुम्हाला व्यवस्थित. सो फाइंड द क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए क्रॉस बी. तुम्हाला क्वेश्चन विचारला ए क्रॉस बी काढायचे तुम्हाला. व्हेरीफाय दॅट ऑर्थोगोनल टू द बोथ ए वेक्टर अँड बी वेक्टर. तर पहिले व्हेरीफाय पण करा की ते वेक्टर ऑर्थोगोनल शब्दाचा अर्थ असतो परपेंडिक्युलर. ऑर्थोगोनल हा शब्द जर कोणी वापरला तर लक्षात ठेवायचं त्याचं म्हणणे की परपेंडिक्युलर आहेत का असं म्हणतो. व्हेरीफाय पण करा ती गोष्ट. सो पहिले तर क्रॉस प्रोडक्ट फाइंड करा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्याही वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट कसा काढतात, तो डिटर्मिनंटनी काढतात. हे डिटर्मिनंट घेऊन टाकायचा, त्याला आय जे के लिहून टाकायचे. हा वेक्टर आणि हा वेक्टर आहे का, त्याचे कोएफिशिएंट इथं 1 असणार, इथं 1 असणार, इथं -1 असेल, 1 1 -1, आणि या ठिकाणी 2 4 आणि 6, 2 4 आणि 6. समजलं? समजलं का? हो सर. आता याला कसं सॉल्व्ह करतात सांगायची गरज आहे का? म्हणजे जमेल? जमेल सर. जमेल का? बाकीचे कोणाला डाऊट्स येते याच्यामध्ये? ठीक आहे, कोणाला जर डाऊट्स असतील तर मी एकदा क्लिअर करून घेतो एक क्वेश्चन, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. समजा हा जो क्वेश्चन हा काय होता, आय जे के 1 1 -1 2 4 6. अशा टाईपचा समजा हा वेक्टर होता. ओके, याला कसं सॉल्व्ह करायचे तुम्ही मॅट्रिक्स मध्ये आठवा. मॅट्रिक्स मध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला, हे पहिली टर्म घ्यायची, म्हणजे पहिली टर्म घ्यायची म्हणजे आय, त्यानंतर त्याचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा. म्हणजे कुठला रो आणि कुठला कॉलम, हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा. उरलेले 4 त्यांचा मॉड घ्यायचा. समजलं? उरलेल्या चौघांचा मॉड. मॉड म्हणजे समजतं तुम्हाला, ते अशी त्याला मॉड मध्ये घ्यायचे चौघांना, म्हणजे हे चौघ मॉड मध्ये येतील. त्याला डायरेक्ट पण करू शकतात तुम्ही, हे 1 -1 हे 4 आणि हे 6 हे मॉड मध्ये आले पहा. त्यानंतर दुसऱ्याचं साइन चेंज करायचं. मी सांगितलं तुम्हाला इथं मायनस लिहायचं, हा जे लिहायचं इथं. हा जे लिहिला की हा जे चा रो आणि कॉलम सोडून द्यायचे, म्हणजे हा जे चा रो आणि जे चा कॉलम सोडला, उरलेले 4 मॉड मध्ये लिहायचे. समजलं? इथं मॉड मध्ये हा इथं 1 -1 आणि हा 2 आणि हा 6. त्यानंतर हा के घ्यायचा, हा प्लस के घेतणार पहा, त्याला प्लस घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा मॉड कसा येईल, त्याचे रोज आणि त्याचे कॉलम सोडून द्यायचे, त्याचे रोज आणि त्याचे कॉलम सोडून द्यायचे. मग काय भेटणार इथं 1 1 2 4, इथं 1 1 2 4 त्याचे मॉड आले. आता याला सिम्प्लिफाय करून घ्या. हे मॉड तुम्हाला काढता येतात 2/2 चे. आय याची व्हॅल्यू काही 6 1 जा 6 आणि हे 4 × -1 -4. मायनस मायनस प्लस होतं ते, कारण त्याचं स्वतःचं मायनस असतं आणि हे -4 आले, मायनस मायनस प्लस झालं. मायनस, त्यानंतर हे पहा 6 1 जा 6 आणि हे 2 × 1 -2 ना, फॉर्म्युलाचं स्वतःचं मायनस 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 प्लस होईल, सो इथं +2 झालं. त्यानंतर इथं पहा, इथं के, त्यानंतर 4 1 जा 4 आणि 2 1 जा 2 हा -2 होतो. हा फॉर्म्युलाचं स्वतःचा मायनस असतो. याला तुम्ही सिम्प्लिफाय करा. I × 6 + 4 ऍक्च्युअली किती, 10i, आणि नंतर हे मायनस, हे 1 + 2 हे झालं 3j, आणि त्यानंतर हे 4 - 2 हे झालं +2k. हे झाली तुमची ए क्रॉस बी. समजलं? समजलं? हो सर. हो सर. प्रत्येकाचं तुम्हाला ए क्रॉस बी काढता येतं. इथं तुम्हाला दिसत असेल पाहते, हे 3 कसं काय आलं रे,
मायनस ऑफ मायनस प्लस झालं पाहिजे होतं ते. हा मायनस दिलं आपण प्लस पाहिजे होतं. सो इथे 8 येणार ते बरं, बाकी बरोबर आहे. ओके, सो इकडे पहा. मग आता ए क्रॉस बी वेक्टर तुम्ही काढून घेणार असा. ए क्रॉस बी वेक्टर त्यांनी काढायला सांगितलं, तो काढला आपण, आणि त्यांनी विचारलं हे ऑर्थोगोनल आहे का, हे प्रूव्ह पण करा ऑर्थोगोनल आहे का. तर ते ऑर्थोगोनल आहे का कसं प्रूव्ह होतं माहिती का. जर हा जो वेक्टर आहे, हा जसं की ए क्रॉस बी वेक्टर आहे, हा वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कोणत्या पण एका वेक्टर सोबत डॉट प्रोडक्ट जेव्हा 0 असतो तेव्हा परपेंडिक्युलर असतात. मागे सांगितलं नाही का तुम्हाला, when two vectors are perpendicular then that dot product a वेक्टरला आणि b वेक्टरला ऑर्थोगोनल आहे. ऑर्थोगोनल आहे म्हणजे काय, परपेंडिक्युलर आहे असं प्रूव्ह करायचं आपल्याला, म्हणजे दाखवायचं. हा ए क्रॉस बी हा ए वेक्टरला पण परपेंडिक्युलर आहे आणि ए क्रॉस बी हा बी वेक्टरला पण परपेंडिक्युलर आहे असं प्रूव्ह करायचं. ओके, व्हेरीफाय करा म्हणजे काय, प्रूव्ह करा. आता दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर कधी असतात, त्याची केस काय होती मी सांगितलं होतं तुम्हाला. मी म्हणतो इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जेव्हा त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. डॉट प्रोडक्ट 0 झाला म्हणजे ते वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. मग त्या हिशोबाने जर आता पाहिलं आपण, जर हा ए क्रॉस बी वेक्टर आणि ए वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर दाखवायचे, तर याचा अर्थ ए क्रॉस बी वेक्टर चा डॉट प्रोडक्ट ए वेक्टर सोबत काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे ना. 0 आला पाहिजे की नाही आला पाहिजे. जर हा 0 आला तर म्हणायचं हे दोन वेक्टर, हा वेक्टर आणि हा वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर वेक्टर होते. समजलं. पुन्हा एकदा सांगू, आपल्याला ए वेक्टर क्रॉस बी वेक्टरला परपेंडिक्युलर दाखवायचे ए वेक्टरला, आणि ए वेक्टर क्रॉस बी वेक्टरला परपेंडिक्युलर दाखवायचे बी वेक्टरला. यांना परपेंडिक्युलर दाखवायचे. दोन वेक्टर परपेंडिक्युलर कधी असतात, जेव्हा त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. when two vectors are perpendicular then dot of those vector should be 0. डॉट प्रोडक्ट जो असतो तो 0 असतो. जर तो 0 आला तर म्हणायचं आपण ते दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहे, काय प्रश्नच राहत नाही. आपल्याला व्हेरीफाय तर करायचे. व्हेरिफिकेशन साठी काय म्हणता येईल की बाबा हा जो वेक्टर होता, हा वेक्टर आणि हा वेक्टर ए वेक्टर यांचा जर आपण डॉट प्रोडक्ट घेतला आणि तो डॉट प्रोडक्ट जर 0 आला तर आपण म्हणणार ते दोन्ही वेक्टर परपेंडिक्युलर होते. समजलं का, समजलं का. पुढे पहा. मग तो काय करतो इथं पहा, त्यांनी काय केलं तुम्हाला व्हेरिफिकेशन मध्ये, त्यांनी पहिली स्टेप वापरली. काय पहिली स्टेप वापरली, ए वेक्टर क्रॉस बी वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेतला ए वेक्टर सोबत. का, कारण ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर आणि ए वेक्टर यांना परपेंडिक्युलर आहे का ते चेक करायचं. आता डॉट प्रोडक्ट जर का 0 आला, 0 आलाय पाहतो लास्टला, म्हणजे याचा अर्थ हे परपेंडिक्युलर होते एकमेकाला. तसं त्यांनी बी ला पण केलं, ए क्रॉस बी वेक्टर आणि बी वेक्टर यांचा डॉट प्रोडक्ट घेतला. जर यांचा डॉट प्रोडक्ट जर का 0 आला, शेवटी का 0 आलाय, म्हणजे याचा अर्थ हा वेक्टर ए ला पण आणि हा वेक्टर बी ला पण दोघांना ऑर्थोगोनल आहे. समजलं का, कारण त्याचं प्रत्येकासोबत प्रोडक्ट 0 येतो. आलं लक्षात, आलं लक्षात. हो. काढणं काही मोठी गोष्ट आहे का. ए क्रॉस बी वेक्टर तुम्हाला इथं भेटलेला आहे पहा, ए क्रॉस बी वेक्टर आहे. ए वेक्टर तुम्हाला ऑलरेडी माहिती होता, हा ए क्रॉस बी वेक्टर तुम्ही लिहिला, ए वेक्टर हा लिहिला, याच्या 10 नी या बनला, या जेच्या कोएफिशियंटला 2 नी आला, हे मल्टिप्लाय केलंय पहा, त्या सर्वांचा आन्सर 0 आला. आपण स्केलार प्रोडक्ट घेतोय म्हणून आय जे के घेत नाही, तसं याला पण केलं. हा ए क्रॉस बी इथं लिहिलाय आणि तो बी वेक्टर इथं लिहिलाय. 10 नी 2 ला, -8 नी 4 ला आणि 2 नी 6 ला मल्टिप्लाय केलं, इथं सगळे सम आले, याचा आन्सर 0 आला. आपण म्हणणार या वेक्टरचं ए सोबत, या वेक्टरचं बी सोबत, हा वेक्टर याला मल्टिप्लाय केला तर 0 येतो, या वेक्टर याला मल्टिप्लाय केला तर 0 येतो. याचा अर्थ ए क्रॉस बी वेक्टर हा ए वेक्टर आणि बी वेक्टर दोघांना परपेंडिक्युलर आहे. समजलं, तो का परपेंडिक्युलर आहे, कारण त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येतो. समजलं का, समजलं का. पुढे जाऊ, सेकंड क्वेश्चन घरी सॉल्व्ह करा. सेमच क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. आता सेकंड या क्वेश्चनला पहा, फाइंड द ऑल वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 10√3 are perpendicular to the plane of I plus 2j plus k and minus I plus 3j plus 4k. क्वेश्चन पहिले समजून घ्या, तो आधी सुरुवातीला आपल्याला वाचल्यानंतर काही समजत नाही, पण नीट वाचलं. फाइंड द ऑल वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड, आपल्याला ऑल वेक्टर्स काढायचे आहेत मॅग्निट्यूडचे. त्याची मॅग्निट्यूड किती असली पाहिजे, 10√3 मॅग्निट्यूड असलेले वेक्टर काढायचे आपण. 10√3 मॅग्निट्यूड असलेले वेक्टर काढायचे आहे.
आणि ते पण कसे पाहिजे, ते परपेंडिक्युलर पाहिजे या प्लेनला, या वेक्टर असलेल्या प्लेनला. समजली का कंडिशन? म्हणजे समजा हा ए वेक्टर आणि हा बी वेक्टर आहे, तर हा ए वेक्टर आणि हा बी वेक्टर असेल तर समजा असं हा ए वेक्टर आहे सपोज आणि हा बी वेक्टर, हा ए वेक्टर आणि हा बी वेक्टर, या दोघं वेक्टरला च्या प्लेनला, यांचा एक प्लेन असेल समजा, प्लेन आहे समजा, ओके, एका प्लेन मध्ये अशा ए वेक्टर आणि बी वेक्टर या प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर काढा, म्हणजे यांचा एक परपेंडिक्युलर वेक्टर काढा दोघांचा, जसं परपेंडिक्युलर म्हणजे एक्झॅक्ट कसा, आता ही डायग्राम थोडीशी वेगळी झाली, कशी काढतो हा समजा हा ए वेक्टर होता आणि हा बी वेक्टर आहे, हा ए वेक्टर आहे, या दोघांना परपेंडिक्युलर वेक्टर काढा. म्हणजे पाहतो काय म्हणतो, फाइंड ऑल वेक्टर्स विच इज मॅग्निट्यूड ऑफ 10 रूट ऑफ 3. या वेक्टरची मॅग्निट्यूड 10 रूट ऑफ 3 असली पाहिजे आणि तो या ए आणि बी वेक्टरला परपेंडिक्युलर असला पाहिजे, म्हणजे एक्झॅक्ट स्ट्रेट असला पाहिजे, 90 डिग्री असला पाहिजे, दोघांना परपेंडिक्युलर असला पाहिजे. तो जो वेक्टर येईल, म्हणजे हा जो वेक्टर येईल, या वेक्टरची मॅग्निट्यूड असली पाहिजे 10 रूट ऑफ 3. समजलं? असा वेक्टर फाइंड करा, म्हणजे हा वेक्टर काढा. आता मला सांगा, ए वेक्टर आणि बी वेक्टर यांना परपेंडिक्युलर वेक्टर कोणता वेक्टर असतो? ए वेक्टर प्लस बी वेक्टर असतो. सांगितलंय ना तुम्हाला मी. मला परपेंडिक्युलर कोण आहे ना, ए वेक्टर प्लस बी वेक्टर येईल ना, परपेंडिक्युलर वेक्टर. समजलं का? कंडिशन समजलं का? अरे कंडिशन समजली का? महत्वाची केस आहे म्हणून विचारतोय. एक जण उत्तर द्या कोणी पण. सो इकडे पहा, ए क्रॉस बी आपल्याला काढावं लागेल आणि ए क्रॉस बी पण आपल्याला कसा काढावा लागेल, त्याची पण रेस्ट्रिक्शन आहे, नुसतं काढून जमणार नाही. त्याची मॅग्निट्यूड 10 रूट ऑफ 3 असली पाहिजे, अशा टाइपचे ए क्रॉस बी काढावं लागेल. म्हणजे नुसतं ए क्रॉस बी नाही काढायचे, ए क्रॉस काढायचाच आहे. परपेंडिक्युलर वेक्टर या ए वेक्टरला आणि बी वेक्टरला परपेंडिक्युलर वेक्टर तर काढायचाच आहे. आता परपेंडिक्युलर वेक्टर ए क्रॉस बीच असतो, पण तो ए क्रॉस बी जो वेक्टर निघणार, मॅग्निट्यूड पण तुम्हाला 10 रूट ऑफ 3 पाहिजे, दुसरी जमणार नाही. म्हणजे कंडिशन दोन आहेत पहा. पहिली तर केस त्याला परपेंडिक्युलर वेक्टर म्हणून ए क्रॉस बी काढायचा आणि ए क्रॉस बी वेक्टर काढताना अशा काढायचा की त्याची मॅग्निट्यूड 10 रूट ऑफ 3 असली पाहिजे. आता काढणार कसं? आता पहिली गोष्ट तर तुम्ही पहिली गोष्ट सॉल्व्ह करा, ए क्रॉस बी काढून घ्या. आता कसा काढायचा तुम्हाला सांगितलंय मी, तो डिटर्मिनंट घ्यायचा, हे आय जे के लिहायचे इथं, हे पहिल्याचे इथं लिहायचे आणि दुसऱ्याचे इथं लिहायचे आणि या टर्मिनंटला सॉल्व्ह करायचं. हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला याचा आन्सर असं भेटतं पहा, 5i मायनस 5j आणि प्लस 5k. आता मॅट्रिक्स मध्ये शिकवलं गेलंय, शिकवलं गेलंय ना मॅट्रिक्स मध्ये. कोणाला काही अडचण आहे का याच्यामध्ये? मॅट्रिक्स मध्ये पुन्हा सांगतो, कुणाला जर अडचण असेल हे डिटर्मिनंट काढण्यात तर मी पुन्हा शिकवतो. आहे का अडचण? नाही सर, सोपं आहे ते. ठीक आहे. आता पुढे पहा, तुम्ही काय करणार, हा तुमचा वेक्टर आला की नाही, हा वेक्टर तुमचा ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर आहे. आता नीट लक्षात घ्या, याची मॅग्निट्यूड किती पाहिजे तुम्हाला? याची मॅग्निट्यूड पाहिजे, ए क्रॉस बी वेक्टरची मॅग्निट्यूड पाहिजे 10 रूट ऑफ 3. असाच वेक्टर पाहिजे तुम्हाला, एवढे मॅग्निट्यूडचा, दुसरा जमणार नाही. तुम्ही पहिले काय करा, या वेक्टरची मॅग्निट्यूड काढून घ्या. कशी काढतात मॅग्निट्यूड? क्रॉसला याला पॉइंट लावा, याची मॅग्निट्यूड घेतली तर हे 5चा स्क्वेअर, या 5चा स्क्वेअर आणि या 5चा स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट. समजलं? सो त्या सर्वांचा आन्सर येतो पहा, 5चा स्क्वेअर 25, याचा स्क्वेअर 25, याचा स्क्वेअर 25, याचा आन्सर होतो 75. किंवा तुम्ही त्याला असं लिहू शकता 3 टाइम्स ऑफ द 5चा स्क्वेअर आणि मग 5चा स्क्वेअर बाहेर निघणार तर 5 रूट ऑफ 3 आन्सर येतो. समजलं? 5 स्क्वेअर 5 स्क्वेअर 5 स्क्वेअर 3 टाइम्स ऑफ द 5 स्क्वेअर झाला ना मग. सो हा 5चा स्क्वेअर स्क्वेअर बाहेर निघणार, मध्ये उरणार रूट ऑफ 3 आणि बाहेर उरणार 5. सो 5 रूट ऑफ 3 आन्सर. हे झाली तुमची मॅग्निट्यूड. आता प्रश्न असा इथं, तुम्हाला आन्सर पाहिजे, तुम्हाला मॅग्निट्यूड कुठली पाहिजे होती? तुम्हाला मॅग्निट्यूड पाहिजे होती 10 रूट ऑफ 3. तुम्हाला भेटली काय? 5 रूट ऑफ 3. गडबड आहे ना? जमते का ती? जमते का ती? ही जमेल का? हा वेक्टर जमेल का? नाही जमणार ना. त्यांनी विचारलं काय तुम्हाला? त्यांनी म्हटलंय जो ए क्रॉस बी काढणार तुम्ही, जो परपेंडिक्युलर वेक्टर काढणार, त्याची मॅग्निट्यूड 10 रूट ऑफ 3 असली पाहिजे. तुमची किती आली? 5 रूट ऑफ 3. म्हणजे हे आन्सर जमेल का तुमचं? नाही जमणार, त्याला 10 रूट ऑफ 3 पाहिजे. मग हे कसं काढायचं? आता 10 रूट ऑफ 3चा त्याला बरोबर कसं काढून द्यायचा? तर साधी गोष्ट आहे, मला सांगा मॅग्निट्यूड कुठली पण आपल्याला कशी करता येईल?
हे बघा, कुठल्याही मॅग्निट्यूडचा तुम्ही वेक्टर घ्या, त्याला डायरेक्शननी मल्टिप्लाय केलं की तो वेक्टर तयार होऊन जातो. म्हणजे आता पहा काय करायचं, मग एक याचा पहिले युनिट वेक्टर काढून घ्या. या ए क्रॉस बी चा तुम्ही काय करा, युनिट वेक्टर काढा. युनिट वेक्टर काढा आणि त्या युनिट वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूड कोणत्या पण मॅग्निट्यूडने मल्टिप्लाय करा. तुम्हाला 10√3 लागते म्हणून 10√3 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला तेवढा वेक्टर भेटून जाईल. कारण युनिट वेक्टर याची मॅग्निट्यूड 1 असते आणि त्याला डायरेक्शन असते. म्हणजे डायरेक्शन वेक्टरची मॅग्निट्यूड 1 आहे. तुम्ही याला किती मॅग्निट्यूडने मल्टिप्लाय करा ना, तुम्हाला तो वेक्टर बरोबर भेटतो. समजलं का? समजलं का? जर दुसऱ्या कुठल्या तरी मॅग्निट्यूडचा वेक्टर पाहिजे असेल तर त्या वेक्टरचा युनिट वेक्टर काढायचा आणि त्या ज्या मॅग्निट्यूडने तुम्हाला पाहिजे त्या मॅग्निट्यूडने त्या युनिट वेक्टरला मल्टिप्लाय करून घ्यायची. म्हणजे तुम्हाला पाहिजे तो वेक्टर भेटून जातो पर्टिक्युलर मॅग्निट्यूडचा. सो सिंपल तुमचं वर्किंग असणार, तुम्हाला 10√3 चा वेक्टर पाहिजे होता आणि तुम्हाला जो वेक्टर भेटलाय तो 5√3 चा भेटलाय. सो घाबरायचं नाही, पहिले या ए क्रॉस बी वेक्टरचा युनिट वेक्टर काढा. आणि युनिट वेक्टर काढायचा फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला, मॉड ऑफ ए वेक्टर ए क्रॉस बी वेक्टर त्याला डिवाइडेड बाय, म्हणजे ए वेक्टर जो असतो ए क्रॉस बी वेक्टर जो असतो त्याला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. बरोबर की नाही? बरोबर की नाही? म्हणजे युनिट वेक्टर भेटणार. म्हणजे जसं की हा इथं पहा, ए क्रॉस बी वेक्टर त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर आपल्याला युनिट वेक्टर भेटेल. युनिट वेक्टर का करतोय मी, कारण मला पर्टिक्युलरली 10√3 चाच मॅग्निट्यूडचा पाहिजे, त्याच्यासाठी युनिट वेक्टर काढावा लागतो. युनिट वेक्टर काढणार मी, एम कॅप असतो तुमचा वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. म्हणजे तुमचा वेक्टर होता ए क्रॉस बी वेक्टर, त्याची मॅग्निट्यूड होती मॉड ऑफ ए क्रॉस बी वेक्टर. ए क्रॉस बी वेक्टर होता 5i - 5j + 5k आणि त्याची मॅग्निट्यूड आली होती, आताच वरती काढली होती आपण 5√3. जर आपण हे सेपरेट केले प्रत्येकाला तर आपल्याला असे आन्सर भेटतील पहा. हा 5 कॉमन निघून जाईल, तो √3 होऊन जाईल प्रत्येकाला. इथून एक 5 कॉमन निघणार, 5 इन ब्रॅकेट i - j + k आणि हा खाली 5√3 आहे. 5 गेट कॅन्सल, तर तुम्हाला i - j + k डिवाइड बाय 3 असा दिसला. ओके, आवाज येतोय? हॅलो. हो सर. हा, सो आता पुढे पहा. आता काय करणार मी, मला पर्टिक्युलर कोणत्या मॅग्निट्यूडचा वेक्टर पाहिजे होता, मला वेक्टर पाहिजे होता 10√3 च्या मॅग्निट्यूडचा. मग एकदमच इझी असतो, तुम्हाला किती मॅग्निट्यूडचा वेक्टर लागू द्या, तुम्ही काय करायचं, तुम्हाला या मॅग्निट्यूडचा वेक्टर लागतो का, या मॅग्निट्यूडच्या युनिट वेक्टरला मल्टिप्लाय करून घ्यायचं. जर तुम्ही युनिट वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर युनिट वेक्टर तुम्हाला डायरेक्शन देतो आणि ही मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन तो कम्प्लीट वेक्टर तुम्हाला भेटतो. समजलं का? हो सर. असं होतं. सो हा युनिट वेक्टर जो आलेला आहे त्याला तुम्हाला ज्या मॅग्निट्यूडचा पाहिजे होता त्या मल्टिप्लाय करून. किती मॅग्निट्यूड पाहिजे होती तुम्हाला, तुम्हाला पाहिजे होती 10√3 मॅग्निट्यूड. 10√3 ने या युनिट वेक्टरला मल्टिप्लाय करून. सो हे √3 कॅन्सल, वरती काय होणार, फक्त 10i घुसणार -10j आणि हा 10 इथं +10k, संपला वेक्टर. हा वेक्टर असा तो वेक्टर आहे ज्या पेंडिक्युलर पण असणार त्या ए आणि बी वेक्टरला, कारण तो क्रॉस प्रोडक्ट आलेला होता आणि त्याची मॅग्निट्यूड 10√3 पण. समजलं का? समजलं का? आता पुढे पहा, या ट्रू दॅट मध्ये काय करणार तुम्ही, इफ यू वेक्टर व्ही वेक्टर आणि डब्ल्यू वेक्टर या सर्वांची सम जर 0 वेक्टर येते, 0 वेक्टरचा अर्थ काय असतो, 0i + 0j + 0k असं त्याचा अर्थ असतो. तो शो दॅट u v वेक्टर इक्वल टू v u v w वेक्टर इक्वल टू w u वेक्टर, याला प्रूव्ह करा. आता याला कसं प्रूव्ह करणार तुम्ही, सो विषय असा इथं या प्रत्येक वेक्टरला ना एक वेक्टर कनेक्टेड आहे u v v w w u. या वेक्टरला u क्रॉस v, u आणि v यांचा क्रॉस प्रोडक्ट झालेला आहे. तर आपण काय करू, आपण प्रत्येक टर्मला v ने क्रॉस प्रोडक्ट मध्ये करू. सो दोनही साइड v ने क्रॉस प्रोडक्ट मध्ये घेऊन टाका. टेकिंग क्रॉस प्रोडक्ट विथ v वेक्टर ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला क्रॉस प्रोडक्ट घेतला मी v ने. आता जे करायचं ते दोन्ही साइडला करायचं. म्हणजे ही लेफ्ट साइड होती याला त्यांनी v ने क्रॉस प्रोडक्ट घेतला आणि राईट साइड होती त्याला त्यांनी v ने क्रॉस प्रोडक्ट घेतला. असं तो का करू शकतो, त्याचा फायदा असा होईल इथे, इथं त्याला ही टर्म पाहायला भेटेल पहा, u क्रॉस v v क्रॉस w टर्म त्याला भेटतील इथं पुढे सिम्प्लिफाय करून. आणि 0 ने v ला क्रॉस प्रोडक्ट जरी केला तरी आन्सर 0 येतो. कारण 0 ला कोणी क्रॉस प्रोडक्ट करा तुम्ही 0 चा प्रोडक्ट कोणासोबतही करा, डॉट करा का आन्सर 0 राहतो. त्यामुळे याचा काही प्रश्न जात नाही. हे कम्प्लीट आन्सर 0 जातं. प्रश्न फक्त इकडे येतो, मी तुम्हाला मागे सांगितलंय पहा,
हे प्लस असल्यामुळे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लागतो. हा व्ही याला पण भेटतो, हा याला पण भेटतो आणि व्ही याला पण भेटतो. समजलं? मग तुम्हाला काय भेटेल इथं? हे पहा, यू क्रॉस व्ही, व्ही क्रॉस व्ही आणि डब्ल्यू क्रॉस व्ही. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं? आणि या दोघांचा प्रोडक्ट काय झालाय? 0. आणि मी तुम्हाला मागेच सांगितलंय पहा, क्रॉस प्रोडक्ट मध्ये त्याचाच क्रॉस प्रोडक्ट घेतला की आन्सर 0 जातो. जसं की ए क्रॉस ए आन्सर 0, जे क्रॉस जे आन्सर 0. तसं या ठिकाणी पहा, व्ही क्रॉस व्ही आन्सर काय येणार? व्ही क्रॉस व्ही आन्सर काय येणार? 0. त्याचाच त्याच्यासोबत क्रॉस प्रोडक्ट म्हणजे 0. समजलं? ही डायरेक्ट कॅन्सल होऊन जाईल आणि फक्त एवढी टर्म होणार, ही आणि ही आणि हे 0. तुम्हाला खाली दिसते पाहिजे. समजलं? समजलं? हो सर. आता पुढे पहा, तुम्हाला यू क्रॉस व्ही ही टर्म आलेली दिसते पहा. तुम्हाला डब्ल्यू क्रॉस व्ही ही डब्ल्यू क्रॉस व्ही ची पण दिसते, पण ही काय करा तुम्ही, हे व्ही क्रॉस डायरेक्शन चेंज झाली आहे. मग तुम्ही काय करा, ही प्लस आहे ना इकडे, त्याला मायनस घेऊन जाईल. म्हणजे काय, यू क्रॉस व्ही वेक्टर इज इक्वल टू, ही जाताना मायनस होईल, सो मायनस डब्ल्यू क्रॉस व्ही वेक्टर असं होईल की नाही ते. आणि तुम्हाला नीट आठवा मी काय सांगितलं होतं, जेव्हा आपण हे अल्टर करतो तेव्हा हे साइन निगेटिव्ह होतं. म्हणजे जसं की पहा, आठवा, समजा ए क्रॉस बी वेक्टर असेल तर मला याला बी वेक्टरला इकडे आणि ए वेक्टरला इकडे लिहिता येतं, पण हे मायनस द्यावं लागतं. मायनस बी वेक्टर क्रॉस बी वेक्टर कसं होऊ शकतं ना. मग जर असं असेल तर मी याला अल्टर करताना प्लस लिहि टाकेल. मग समजलं का? समजलं का? पहिल्याचं मायनस, दुसरा प्रकार क्रॉस प्रोडक्ट मध्ये असेल तर मग हा ए इकडे येणार, हा बी इकडे येणार, त्या टायमाला तो प्लस होऊन जातो. त्या हिशोबाने हे काय झालं, हा व्ही इकडे येणार, हा व्ही वेक्टर क्रॉस डब्ल्यू वेक्टर झाला, तर हे निघून जाईल. अल्टर केलं ना मी, मायनस निघून जाईल. आणि मग त्या टायमाला यू वेक्टर क्रॉस व्ही वेक्टर राहिले की नाही. आता तुम्हाला दोन टर्म भेटल्या पहा, दोन टर्म तुम्हाला तुमच्या भेटलेल्या आहेत तिथं. एक तर यू वेक्टर क्रॉस व्ही वेक्टरची ही टर्म आहे, त्याला इज इक्वल टू व्ही वेक्टर क्रॉस डब्ल्यू वेक्टरची ही टर्म आहे, त्याला इज इक्वल टू ते ओमेगा क्रॉस यू वेक्टरची टर्म तयार झाली आहे. आता ती कशी तयार झाली पहा, त्याचं असं असतं की व्ही 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 वेक्टर क्रॉस डब्ल्यू वेक्टर, ओमेगा नाही म्हणतात, डब्ल्यू वेक्टर हेच तुमची डब्ल्यू वेक्टर आणि यू वेक्टरची सिमिलर टर्म असते. जर तुम्ही तर सिमिलर याला, जसं तुम्ही याला प्रूव्ह केलं ना यांना, तसं सिमिलर लिहून टाकायचं, तसे बाकीचे पण प्रूव्ह होतात. म्हणजे आता जसं ही पेअर प्रूव्ह झाली, सिमिलर वेने दुसरी पण पेअर प्रूव्ह, सिमिलर टाकायचं तिथं, कारण तोच वे वापरावा लागेल. जसं तुम्ही या दोघांना व्हीनी घेतलं तसं या पर्टिक्युलर केसमध्ये यूनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे सिमिलर वेनी म्हणजे काय, जसं तुम्ही इथं व्हीनी मल्टिप्लाय केलं होतं की नाही, इथं बाय मी इथं व्हीनी मल्टिप्लाय केलं होतं की नाही, इथं बाय इथं व्ही, तसं याला यूनी मल्टिप्लाय करायचं म्हणजे त्याला ही टर्म भेटेल. मग ते असं करायची गरज नसते, मग त्याला सिमिलर लिहून टाकायचं. सिमिलरली हे आणि हे इक्वल, एक प्रोसेस केली की दुसरी प्रोसेसला सिमिलर लिहून टाकायचं. समजला? समजलं? हो सर. पाचव्या क्वेश्चन पहा, लास्ट क्वेश्चन घेऊ आज आणि थांबू. ए वेक्टर दिलाय तुम्हाला, बी वेक्टर दिलाय आणि सी वेक्टर दिलाय. तुम्हाला म्हणतोय तो फाइंड ए क्रॉस बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर आणि ए क्रॉस बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर यांची व्हॅल्यू काढा आणि हे प्रूव्ह करा की हे इक्वल येत नाही. समजलं का? म्हणजे याची व्हॅल्यू काढायची आणि ते इक्वल नाही दाखवायचे, असं प्रूव्ह करायचे आपल्याला. ते इक्वल येत नाही असं प्रूव्ह करायचं. मग यांची व्हॅल्यू काढा. मग पहिले काय करणार तुम्ही, ही टर्म जर काढायची आपल्याला, पहिले ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर काढा, हा, आणि मग त्याचा क्रॉस प्रोडक्ट सी वेक्टर सोबत घ्या. समजलं? मग पहिले काय करणार तुम्ही, ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर काढा. असा काढायचा, डिटरमिनंट घ्यायचे, आय जे के घ्यायचे, ए वेक्टर आणि बी वेक्टरचे इथं लिहून टाकायचे. त्याला सॉल्व्ह करायचं, तुम्हाला हा वेक्टर भेटतो. हा वेक्टर भेटला तुम्हाला ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर, या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट सी वेक्टर सोबत घ्यायचे. पुन्हा तेच आता या, समजलं का? समजलं का? पुन्हा ए क्रॉस बी हा कंप्लीट एक वेक्टर येतात, तो हा, आणि सी वेक्टर म्हणजे हा,
या दोघांचा डिटर्मिनंट म्हणजे त्यांचा क्रॉस प्रोडक्ट आहे ना, डिटर्मिनंट घेतलाय पहा आय जे के हे ए क्रॉस बी चे म्हणजे हे याचे कोएफिशिएंट तुम्हाला इथं पाहायला भेटतील पहा -1, 7 आणि 5 आणि या सी चे कोएफिशिएंट तुम्हाला पाहायला भेटतील 1, -2 2. समजलं? समजलं का? हो सर कळलं. आणि मग याला सॉल्व्ह करा, तुम्हाला हे आन्सर भेटेल. आता हे झालं पहिल्या गोष्टीचं आन्सर. मग दुसऱ्याचं काय करणार तुम्ही एक काम करा, पहिले बी क्रॉस सी काढून घ्या. म्हणजे बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर काढा. मग बी वेक्टर कुठे आहे? हा बी वेक्टर आहे आणि हा सी वेक्टर, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढा. तो काढला असेल पद्धतीने खाली येते हे बघा, इथं बी वेक्टर आणि बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर त्यांनी काढला हा. तर हा बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर आहे आणि ए वेक्टर असणार कोणीतरी. तो ए वेक्टर त्यांनी दिलेला असेल बा वरती इथं हा ए वेक्टर दिलेला इथं, हा ए वेक्टर आणि बी वेक्टर क्रॉस सी वेक्टरचा आलेला वेक्टर जो काय असेल तो आय चेक. मग ह्या ए वेक्टर आणि बी वेक्टर क्रॉस सी वेक्टरचा डिटर्मिनंट काढा. असं येते. आता ए वेक्टर आहे तुमचा 3i - j + 2 असं येते. तुमचा ए वेक्टर होता आणि तुमचा बी क्रॉस सी वेक्टर आलेला होता. बी क्रॉस सी वेक्टर आलेला होता, तो आलेला होता 0i - 5j आणि -5k असा वेक्टर आलेला होता बी क्रॉस सी वेक्टर. तर तुम्हाला मी काय सांगितलंय, ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर सी वेक्टर म्हणजे पहिले आय जे के लिहायचे. मग ए वेक्टरचे टर्म 3, -1 आणि 2 इथं दिसतंय पहा. आणि मग त्यानंतर बी क्रॉस सी वेक्टरचे 0, -5 0 -5. समजलं? याला सॉल्व्ह करा, तुम्हाला हा वेक्टर भेटतो. आता हे वेक्टरची व्हॅल्यू आणि हे आधीच्या वेक्टरची व्हॅल्यू ही वेक्टर -24i 7 - 5 ही वेगळी पहा, याच्यापेक्षा हा 15 वगैरे दिसतोय. आपण म्हणणार प्रूव्ह दॅट ते दोनही वेक्टर जे होते हा आणि हा हे नॉट इज इक्वल टू आहे. समजलं? समजलं? सो आज आपण थांबू इथं. बस झालं. आजचं लेक्चर रिपीट करा. थेरॉटिकल पार्ट असल्यामुळे कन्फ्युजन वाढेल. आता पुढच्या एका लेक्चरमध्ये आपला हा वेक्टर जवळपास फिनिश झालेला असेल. त्यानंतर आपण लाईन आणि प्लेन कडे शिफ्ट होऊन लाईन प्लेन पण सपोर्ट. ओके, तुमचा पार्ट 1 जवळपास ओव्हर झालेला असेल. लाईन मी जवळपास